अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर बघा, मकर संक्रांतीचं हळदी कुंकू बऱ्याच ताईंच्या घरी चालू झालेला आहे. काही ताईंनी मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलाय. काही ताईंचं हळदी कुंकू अजूनही पेंडिंग आहे. तर बऱ्याच ताई म्हणत होते की शीतलताई, हळदी कुंकवासाठी असं चांगलं काही आपल्याकडे आहे का? जसं की 21 रुपये, 30 रुपये, 40 रुपये अशा रेटमध्ये काही वस्तू आहेत का, किंवा 10 रुपयेमध्ये, म्हणजे बरेचसेच प्रश्न होते. पण बघा, थंबनेलकडे फारसा लक्ष देऊ नका. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, की 10 रुपयामध्ये आपण एखाद्याला जेव्हा एखादी भेट देतो तेव्हा ती जी काही हळदी कुंकू असेल ते जास्त वेळ टिकत नाही किंवा त्याचा यूज चांगल्या प्रकारे होत नाही. त्याच्यामुळे बघा, जे पण द्याल असं द्या की त्या व्यक्तीला तुमची सतत आठवण राहील, किंवा ते व्यक्ती एखादी वस्तू त्याच्या उपयोगी पडेल, किंवा त्याचा एक चांगल्या प्रकारे उपयोग होईल, किंवा त्या चांगल्या प्रकारे यूज होईल. तर असं छानसं काहीतरी मकर संक्रांतीसाठी तुम्ही प्रत्येक जण हळदी कुंकू करतच आहात. जास्त काही नाही तरी 40, 50, 100 अशा रेंजमध्ये हळदी कुंकवाचं वाण असावं किंवा भेट असावी. कारण बघा, आपण काहीतरी निमतानच एकमेकाला भेटतो, काहीतरी निमतानच आपण हा कार्यक्रम अरेंज केलेला असतो. तर अशामध्ये बघा, आपल्या घरी आपण पाहुणे बोलवतो, नातेवाईक बोलवतो, शेजारी बोलवतो, मैत्रीण असते, फ्रेंड सर्कल असतं, म्हणजे असं अनेक आपण सगळ्यांना एकत्र बोलवतो आणि ते हळदी कुंकवाचा आपला कार्यक्रम आपण एकदम उत्तम प्रकारे साजरा करतो. म्हणजे कसं, आपण छान साडी घालतो, आपण छान मेकअप करतो, आपण घर छान डेकोरेट करतो, त्याच्यानंतर छान नाश्ता चहा वगैरे बनवतो. मग एवढं सगळं आपण करतो. तर मग हळदी कुंकवाची जी काही वस्तू, जे काही वाण आहे ते आपण 10-20 रुपयाचं का द्यायचं कोणाला? तरी प्रत्येकाचा तो प्रश्न असतो, किंवा प्रत्येकाचा आर्थिक प्रॉब्लेम असू शकतो, समजू शकते. पण आपली परिस्थिती चांगली आहे तर आपण हळदी कुंकू सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो. तर बघा, बऱ्याच ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार अशा मी बघा फ्रीजसाठी मॅग्नेट बनवलेले आहेत. खूप सुंदर असे फ्रीज मॅग्नेट आहेत हे. तर हे सरस्वतीचे आहेत. तुम्ही हे फ्रीजला लावू शकता, किंवा तुमची मुलं ज्या रूममध्ये, ज्या बेडरूममध्ये, म्हणजे प्रत्येक मुलांची चाइल्ड बेडरूम असतेच, तर त्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही हे मॅग्नेट लावू शकता. तसंच बघा, असं पाटीचं सुद्धा एक मॅग्नेट आहे. हे आम्ही बनवलेलं आहे, कारण हे खूप छान आहे बरं का. किंवा तुम्हाला जर किचन तुमचं डेकोरेट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा खूप छान वाटतं. जर तुम्ही हळदी कुंकवासाठी जर असं तुम्ही एक मॅग्नेट दिलं सरस्वतीचं, कारण तुम्हाला माहिती आहे विद्येची देवता ही सरस्वती माता आहे, तर हे मॅग्नेट कायमस्वरूपी राहील. आणि कोरीव काम आहे, तुम्ही बघू शकता, पूर्ण हँडमेड आहे हे मॅग्नेट. खूप सुंदर असं मॅग्नेट आहे. आणि ही अशी पाटी आहे, त्याला सरस्वती, म्हणजे आपली जी मुलं ज्या रूममध्ये स्टडी करतात त्या रूममध्ये जर तुम्ही लावलं, त्यांची चाइल्ड बेडरूम असते त्यामध्ये जर लावलं तरी सुद्धा खूप छान असं हे सरस्वतीची पाटी आहे, ह्याला आपण पाटी म्हणतो. तर खूप सुंदर असं हे मॅग्नेट आहे. आणि ह्याला बघा असं आहे, तुम्ही कुठेही भिंतीला लावू शकता. तर बघा, मी इथं लावते. हे असं तुम्ही कुठेही लावू शकता त्याला. हे बघा, असं इथं कुठेही लावू शकता, फ्रीजला लावू शकता. खूप सुंदर असं हे मॅग्नेटचं सरस्वतीचं आहे. तर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये कलर दाखवणार आहे, आणि हळदी कुंकवाचं वाण सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे की कितीपासून स्टार्ट होतो. खूप सुंदर असं हळदी कुंकवाचं वाण आहे, तुम्ही ते घेऊ शकता. आणि खूप हलक्या पण क्वालिटीचं नाही, खूप भारी पण नाही, मीडियम आहे. तुम्हाला सर्वांना परवडेल असंच आहे. तर बघा, हे फ्रीज मॅग्नेट आहे. तर हे सरस्वती ह्याच्यावरती आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कोणाला गिफ्ट देण्यासाठी वगैरे काहीतरी युनिक आणि काहीतरी चांगलं आहे. बघा, दिसायला पण सुंदर दिसतं. आणि ह्याचा यूज बघा, फ्रीजला, डायनिंग टेबलला, किंवा आपल्या वॉर्डरोबला, कुठेही तुम्ही हे लावू शकता, कपाटाला वगैरे. खूप सुंदर असं हे मॅग्नेट आहे. तर त्याच्यामध्ये बघा, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, म्हणजे रेड आहे, ग्रीन आहे आणि ऑरेंज आहे, आणि तो पाटीसारखा एक आहे. तर असे तुम्हाला कस्टमाइज, तुम्हाला जर हळदी कुंकवासाठी 12 हवे असतील तर 12 सुद्धा कस्टमाइज करून मिळतील. कारण हे बनवायला थोडासा वेळ जातो. तर तुमची ऑर्डर असेल तर तसं सांगा की 1-2-3 दिवसात आम्ही हे बनवून देऊ शकतो. तर बघा, हा असा कॉफी कलर आहे, कॉफी पण नाही म्हणता ना, असा चॉकलेटी कलर आहे. तर हे सगळे ह्याच्यामध्ये हे मॅग्नेटचे कलर आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे मॅग्नेटचे कलर आहेत हे बघा. हे सगळे ह्याच्यामध्ये कलर आहेत. जो हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच पाटी हवी असेल तर पाटीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. हे बघा. तसंच बघा,
आपलं ऑफिस म्हणजे जसं की आता एक डॉक्टर ताई आहे, त्यांची ऑर्डर आहे, त्यांनी हळदी कुंकू ठेवले त्यांच्या घरी. तर त्यांनी बघा सगळे डॉक्टर त्यांच्या घरी हळदी कुंकूसाठी येणार आहेत ताई. तर त्या मॅडमनी असं हे ऑर्डर केले. म्हणजे तुम्ही वकील आहात, तुम्ही डॉक्टर आहात, किंवा तुम्ही स्कूलमध्ये प्रिन्सिपल आहात, किंवा तुम्हाला एखाद्या टीचरला गिफ्ट द्यायचं असेल, किंवा कोणाला तुम्हाला हळदी कुंकू द्यायचं, तुम्ही बघा असं आहे, विथ स्टँड आहे ह्याला. बघा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं आहे. हे पण तुम्ही असं ठेवू शकता, म्हणजे तुमच्या वॉर्डरोब ह्याच्यामध्ये आपलं किचनमध्ये तुम्ही डायनिंग टेबलवरती ठेवू शकता, स्टडी रूममध्ये ठेवू शकता, तुमच्या ऑफिसमध्ये टेबलावरती सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. खूप छान आणि आकर्षित वाटतं आणि पॉझिटिव्ह आपल्याला वाटत असं. तर हे असं सुद्धा मिळतं, म्हणजे सरस्वतीचं. याला मॅग्नेट नाही आहे, प्लेन आहे. तर तुम्ही हे असं सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्याला तुम्हाला जर काहीतरी भेट द्यायचं असेल युनिक, तर तुम्ही हे सुद्धा देऊ शकता. खूप सुंदर असं आहे बघा. ह्याला असं स्टँड पण आहे, तुम्ही बघू शकता, असं स्टँड पण आहे. आणि हो, ह्याच्या प्राईस बऱ्याच टाईम जात आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये प्राईस सांगत जा. कारण कसं असतं, काही प्रोडक्ट हे आमच्या टीमने बनवलेले असतात, किंवा काही प्रोडक्टचे जे काही कॉस्टिंग असतं, जे ऑर्डर घेतात त्यांना माहिती असतं. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला की तुम्हाला सगळ्याच्या डिटेल्स ते शेअर करतील. बघा ह्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आहे, तुम्हाला जो हवा तो ऑर्डर करू शकता. हा ऑरेंज कलर आहे ह्याच्यामध्ये. तसंच बघा सगळे कलर ह्याच्यामध्ये पण मिळतील, पण सध्या स्टॉकमध्ये हे 2 कलर आता अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये हा रेड कलर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर हवा आहे तो सांगू शकता, ग्रीन असेल किंवा आता जे तुम्ही बघितले ते सगळे कलर मिळतील. तर बघा ह्याच्यामध्ये हा रेड आहे, रेड आणि ऑरेंज ह्या 2 कलरमध्ये हे आहे. तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर बघा सुंदर आहे हे गिफ्ट देण्यासाठी आणि छान वाटतं. हे बघा असं तुम्ही ठेवू शकता. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवेल कसं दिसतं आणि किती सुंदर आहे. तर बघा हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि राजमुद्रा, त्याच्यामध्ये मुद्रा सुद्धा आपल्याकडे आहे बरं का. हे बघा हे सुद्धा तुम्ही कोणाला पण, हे पण मॅग्नेट आहे बरं का. तुमच्या फ्रीजला किंवा तुमच्या कपाटाला सुद्धा तुम्ही लावू शकता. खूप सुंदर अशी राजमुद्रा आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तसंच बघा सगळ्यांचा आवडता विषय हळदी कुंकू करंडे. तर आता एक मी ओपन करते. एका ताईंनी हे करंडे 30 घेतलेत, त्या टीचर आहेत आणि सगळ्यांचं त्यांनी हळदी कुंकू केले आणि असे ते 30 घेतलेले आहेत. कारण हे बघा खूप कॉस्टली नाही आहे आणि खूप हलकं नाही आहे, खूप भारी नाही, एकदम मीडियम आहे. म्हणजे जरी मला कोणी जरी असं गिफ्ट दिलं तरी सुद्धा मी हे देवपूजेमध्ये नक्की यूज करेल, कारण हे सुंदर आहे आणि सुबक दिसतं. तुम्ही बघू शकता ह्या लव म्हणजे बदमाच्या आकाराचं पण आहे आणि ह्याच्यामध्ये चौकोन पण आहे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत बरं का. तुम्ही 30 घ्या, 40 घ्या, 12 घ्या, 7 घ्या, तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही तेवढे घेऊ शकता, कारण हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर बघा ह्याला असं टोपण पण आहे, म्हणजे हे करंडे आहेत. हळदी कुंकूचं पान म्हणू शकता तुम्ही, पानाचं हळदी कुंकू करंडे. म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रीनशॉट घ्याल तेव्हा मेन्शन करा हे पान हळदी कुंकू करंडे. ह्याला असं पानाचा आकार आहे बघा, किंवा तुम्ही बदाम म्हणू शकता, लव म्हणू शकता, अशा आकारामध्ये हे हळदी कुंकू करंडे आहेत आणि खूप सुंदर आहे बरं का. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल, मी सुद्धा एक माझ्यासाठी काढले, कारण खूप छान वाटतं देवघरामध्ये ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये कुंकू. किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आता लक्ष्मीची पूजा करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही केसर ठेवू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बघा आपण जे लक्ष्मीचे जे धन असतात, प्रिय असतात, धन एका तांदूळ एकात असं पण तुम्ही ठेवू शकता अलंकरित करण्यासाठी. खूप छान वाटतं आपलं देवघराचं डेकोरेशन वगैरे आपण करतो त्यावेळेस. तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता, खूप कॉस्टली नाहीये. काहीतरी एक करंडा तुम्हाला हा 40 रुपयाला बसतो. म्हणजे तुम्ही असे 12 घेतले तरी चालतील, म्हणजे एका करंड्याची प्राइस ह्या 40 रुपये आहे. कारण तेवढा खूप सुंदर आणि आकर्षित आहे बरं का. म्हणजे तुम्हाला जर कोणाला हळदी कुंकू द्यायचं असेल, 7 घ्या, 12 घ्या, 21 घ्या, 30 घ्या, किती क्वांटिटी घ्या, तुम्हाला हा एक बसतो 40 रुपयाला. कारण एखाद्याला आपण हळदी कुंकू दिल्यासारखं पण वाटलं पाहिजे. उगाच आपण घरी बोलवायचं आणि 10-20 रुपयाची छोट्या मुलांसारखी एखाद्याला वस्तू किंवा वाण द्यायचं, ते बरं दिसत नाही. आणि त्यामुळे बघा हे असं छान असं वाण आहे. किंवा तुम्ही एकत्र हळदी कुंकू करत असाल, मैत्रिणी असाल, शेजारी असाल, तर तुम्ही असं वेगवेगळं वाण घेऊ शकता. म्हणजे कसं हे एक तुम्हाला तुमच्या घरातील आणि त्यांचं वाण म्हणजे तुमच्या घरातील असं पण हळदी कुंकू तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये बघा हा एक साईज आहे, हे बघा हे असं एक आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जे बघितलं ते बदाम टाईप म्हणजे पान टाईप आहे आणि हे असं चौकोनी आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि सेम प्राईस आहे, 31-40 रुपयाला बसतो हा, सेम प्राईस. खूप सुंदर बघायला असं मोती वगैरे असल्यासारखं वाटतं. म्हणजे याचं काम आहे ते खूप छान आणि आकर्षित आहे. म्हणजे तुम्ही ज्याला पण हळदी कुंकू द्याल ती सुवासिनी नक्की खुश होईल आणि त्यांना पण मनाला चांगलं वाटलं, काहीतरी चांगलं आहे. कारण बघा ह्याच्यामध्ये सुद्धा असं तुम्ही हळदी कुंकू किंवा
धन किंवा अक्षता ठेवू शकता आणि आपल्या देवघरामध्ये ठेवतो. तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने पण बॅक कॅमेऱ्याने पण दाखवेल की ते कसं दिसतं. आणि भरपूर क्वांटिटीमध्ये हे हळदी कुंकू वाण अवेलेबल आहेत बरं का, भरपूर क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत. तसंच बघा बऱ्याच ताईंनी आता बघा अयोध्यामध्ये राम आपले प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत, त्यामुळे बऱ्याच ताईंनी बघा असे म्हणजे पंत्या मागवल्यात. हा पंती दिवा आहे प्युअर गाईच्या तुपाचा. तर बघा सकाळीच भक्ती त्यांनी ऑर्डर केली तर त्यांनी असे 5 दिवे आणि मोठे जे आहेत 1 तासापेक्षा जास्त चालणारे तसे 5 डब्बे ताईंनी घेतले. त्या दिवशी ते आपण त्यांचं घर सजवणार आहेत पूर्ण दिव्यांनी. तुम्ही सुद्धा असे दिवे घेऊ शकता. तर हा एक दिवा 20 रुपयाला बसतो. एका दिव्याची प्राइस ही 20 रुपये आहे. तर तुम्ही हे सुद्धा दिवे आपल्याकडं ऑर्डर करू शकता. जसे की बघा 22 जानेवारीला तुम्ही तुमच्या घरामध्ये 5 दिवे 11 दिवे, आता एक ताई तुम्हाला सांगितलं परवा तिने 108 दिवे हे घेतले. म्हणजे त्यांना त्यांच्या अंगणामध्ये त्यांच्या टेरेसवरती सगळीकडे हे दिवे लावायचे आहेत. आणि हे दिवा जवळपास 2 ते 2.5 तास चालतो, म्हणजे हा मोठा आहे. तसंच लक्ष्मीची जर सेवा करत असाल, मी लक्ष्मीची सेवा भरपूर तुम्हाला देते, बऱ्याच ताई लक्ष्मीची सेवा करतात, तर त्यांना लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा हे चांगले आहेत. किंवा आपला जो मेन एंट्रन्स आहे म्हणजे आपला जो मेन दरवाजा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तिथे सुद्धा लावू शकता. म्हणजे कसं तुम्ही जर 6 वाजता लावला तर बरोबर 6, 7, 7:30 ते 8 पर्यंत हा पूर्ण चालतो. आणि प्युअर गाईच्या तुपाचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी मातीच्या बरेच वास्तुशास्त्रामध्ये बरेचसे ज्योतिषी सांगतात की तुम्हाला जर लक्ष्मीशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील, आता मी पण वास्तुतज्ञाचं चालू आहे आमचा कोर्स, तर लक्ष्मीशी ज्या गोष्टी लक्ष्मीशी रिलेटेड असतात, जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा आर्थिक प्रॉब्लेम्स खूप येतात, आपल्या प्रत्येकालाच आर्थिक प्रॉब्लेम्स असतात, तर अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी बघा हा मातीचा दिवा आहे. ह्या मातीच्या दिव्यामध्ये बरेच सांगतात ज्योतिषी की ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावा आणि तो एक घरामध्ये लावा देवासमोर, एक तुळशीला आणि एक तुमच्या दारामध्ये, म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर बघा मातीचा दिवा आणि त्याच्यामध्ये बघा एवढी छान, म्हणजे तुम्हाला तूप दिवा वेगळं करायची गरज नाही. तुम्हाला जर शुक्रवारी मंगळवारी वाटत असेल, तुम्ही शुक्रवारी मंगळवारी एक दिवा जर लावला तरी सुद्धा पुरेसा आहे. आणि 20 रुपये म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाहीये, कारण आपल्या अडचणीच एवढ्या मोठ्या असतात की त्याच्यासमोर 20 रुपये काहीच नसतात. तर बघा हळदी कुंकूला जर तुम्हाला कोणाला काही द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा 20 रुपयाचा दिवा सुद्धा हळदी कुंकू देऊ शकता वाण म्हणून, कारण हा दिवा तुमच्या नावाने त्यांच्या देवघरामध्ये किंवा त्यांच्या दारामध्ये प्रज्वलित होणार असतो. तर हा एक तुम्हाला बेस्ट ऑप्शन आणि बेस्ट आयडिया आहे. तुम्ही 7 सुवासिन्या बोलवत असाल, 11 बोलवत असाल, जसं असेल तुम्ही हा 20 रुपयाचा एक तुपाचा दिवा घेऊ शकता. म्हणजे काहीतरी वेगळं. आणि कसं असतं तुम्हाला माहिती आहे का की आता वास्तुतज्ञाचा माझा कोर्स चालूच आहे, तर त्याच्यामध्ये असं सांगतात की तूप दान केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते, तांदूळ दान केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. म्हणजे अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या दिल्याने आपल्याला त्याचे लाभ चांगल्या प्रकारे आणि त्याचे रिटर्न्स खूप चांगले मिळतात. कारण बघा तुम्ही जर तुपाचा दिवा एखाद्याला देत असाल तर ते सुद्धा खूप चांगली सेवा आहे. किंवा तुमच्या घरामधलं म्हणजे धान्य किंवा धन ऐश्वर्य वाढायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्ही बघा हा तुपाचा दिवा हळदी कुंकवाला नक्की द्या. खूप सुंदर असा तुपाचा दिवा आहे. तुम्ही 7 घेऊ शकता, तुम्ही 11 घेऊ शकता, किंवा तुम्ही हे 12 सुद्धा घेऊ शकता, किंवा 2 डझन, जसं तुम्हाला शक्य आहे तसं. तर बघा हा तुपाचा दिवा काही वाया जाणार नाही. किंवा कोणी असं आता कसं आपण काही देतो नाही का, असं हळदी कुंकूचे म्हणजे आपण हळदी कुंकूचे ते हे आणतो म्हणजे नाही का छोटे पानासारखे असतात, किंवा आपण एखादी अशीच गोष्ट देतो हलकी, तू काही वापरत नाही. तुम्हाला सांगू का माझ्या हळदी कुंकवाचं अख्खं पोतं भरले, कोणी छोटीशी वाटी दे, कोणी चमचा दे, म्हणजे ते यूज पण होत नाही बरं का ॲक्च्युअलमध्ये. तर तसं होतं. आणि मग काय होतं की त्या गोष्टी यूज होत नाही. पण हा दिवा जर तुम्ही एखाद्याला हळदी कुंकू देताय तर तो व्यक्ती टाकून देणार नाही आणि हा कोणाला देणार सुद्धा नाही. तो स्वतः लावणार, तुळशीमध्ये का होईना, घरामध्ये का होईना, हा दिवा त्यांच्या प्रज्वलित नक्की होणार. आणि हा दिवा तुम्ही दिलाय, तुमच्या नावचा प्रकाश त्यांच्या घरामध्ये दिसणार तुम्हाला. म्हणजे आपण एखाद्याला आनंद देतो तसंच आपण एखाद्याच्या घरामध्ये नवीन ऊर्जा नवीन प्रकाश देऊ. या वर्षी तुम्ही हे दिवे सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर असा हा दिवा आहे. तर तुम्ही 20 रुपयाला आहे. काय हळदी कुंकवासाठी खूप कॉस्टली किंवा खूप महाग नाहीये. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा असे हे आपलं हळदी कुंकवाचं वाण आहे. तर बघा तुम्हाला रांगोळी साचे पण मी दाखवते की रांगोळी साचे जे मी काढते, म्हणजे जेव्हा लक्ष्मीची मी सेवा करते शुक्रवारी मंगळवारी, तर त्याच्यामध्ये जे शुभचिन्हाचे रांगोळी साचे असतात, तर त्या बऱ्याचशाच ताई मला मागत असं की शीतलताई तू शुभचिन्हाचे रांगोळी काढते, त्या आम्हाला साचे हवेत. तर बघा रांगोळी काढल्यावरती आवडते, पण असं दाखवलं की
कोणाचा रिस्पॉन्स का नसतो माहिती नाही, पण प्रत्येकच वेळेस रांगोळी काढणं मला शक्य नसतं. जेव्हा जे शक्य असतं ते मी तुमच्या सर्वांना दाखवत असते आणि मी ते काढत असते. तर बघा खूप सुंदर असे आजचे रांगोळी साचे आहेत, म्हणजे छोटू, आम्ही त्याला छोटू म्हणतो, कारण बघा गोपद्म असेल, लक्ष्मी तत्व असेल, हे सगळे साचे आहेत. अभिषेक श्रीरामांचा पण रांगोळी साचा मला द्या आणून. तर श्रीरामांचा रांगोळी साचा पण आपल्याकडे उपलब्ध आहे. 22 जानेवारीला सगळ्यांनी आपल्या देवघरामध्ये, आपल्या अंगणामध्ये राम मंदिरांची रांगोळी काढायची आहे. प्रभू श्रीरामांचं आगमन होणार आहे. तसंच तुपाचे दिव्यांनी घर जगमगून टाकायचं आहे पूर्ण. तुम्ही 1 दिवा लावा, 5 लावा, 7 लावा, जसं तुम्हाला शक्य आहे, पण त्या दिवशी नवीन ऊर्जा आपल्यामध्ये आत्मसात करायची आहे आणि नवीन आयुष्याला आपण सर्वांनी सुरुवात करायची आहे. कारण आपले प्रभू राम जे आहेत ते विराजमान होणार आहेत 22 जानेवारीला अयोध्यामध्ये. तर सगळ्यांना आपल्याला अयोध्येला जाणं शक्य नाहीये, तर अशा वेळी आपण हा दीपोत्सव आपल्या घरी साजरा करू. आणि बघा ह्या वर्षी 2दा दिवाळी साजरा करण्याचा योग आलाय. दिवाळी झाली तर ही पुन्हा दिवाळी येते, म्हणजे मिठाई, लाडू बिडू सगळी जोरदार तयारी चालू आहे. कारण आनंदच एवढा गगनात मावत नाहीये. कारण बघा एवढं मोठं कार्य घडतंय आणि पूर्ण सगळा भारत, जगभर सगळ्या जल्लोष आणि जगभर दीपोत्सव, जगभर दिवाळी साजरी होणार आहे. रांगोळ्या पण छान छान काढणार आहेत सगळ्या ताई. जर बऱ्याच ताई सांगतात की त्या काय करणार, तर बऱ्याच ताई राम म्हणजे ज्या दिवशी आपले प्रभू राम जे विराजमान होणार आहेत 22 जानेवारीला, तर त्या दिवशी सगळ्या ताईंनी असं म्हणते मी की रांगोळी, जसं की तुम्ही दीपोत्सव साजरा करणार, छोटासा का होईना व्हिडिओ माझ्या शेअर करा, म्हणजे आपण तो आपल्या चॅनलवरती नक्की टाकू. म्हणजे ते आठवण राहील की आपण आपलं घर डेकोरेशन केलं, आपल्या घराचे छान छान आपण व्हिडिओ केला आणि तो तुम्ही मला शेअर केला, तर आपण आपल्या चॅनलवरती नक्की टाकू. तर चला तुम्हाला मी छोटू रांगोळी साचे, म्हणजे आपण लक्ष्मीची सेवा तुम्ही करताय, धनलक्ष्मी सेवा असेल, तसंच वैभव लक्ष्मी सेवा असेल, तर ते शुभ चिन्ह आणि शुभ असणारी रांगोळी कोणती, तर तुम्हाला बॉर्डरचा पण साचा दाखवते. बॉर्डर पण आहे पाठीमागची. तर बघा हा आहे बघा, तुम्ही बघू शकता राम मंदिर, जय श्रीराम असा हा रांगोळी साचा आहे. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे. कारण बघा खूप साचे हे आम्ही, म्हणजे मी यूट्यूबवरती अजून व्हिडिओ केला नाही, फक्त स्टेटस वगैरे ठेवलं, तर त्याच्यावरती भरपूर हे साचे बुक झालेले आहेत. तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर हा साचा ऑर्डर करायचा आहे श्रीराम मंदिराचा. ह्याचे प्राइस, ह्याच्या डिटेल्स तुम्ही व्हिडिओमध्ये अजिबात विचारू नका, कारण ह्याच्या डिटेल्स तुम्हाला जे ऑर्डर घेतात ते सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगतील. कारण काय होतं की खूप म्हणजे ह्या प्राइसवरून 1-2 व्हिडिओ होतात, ह्याचे लेडीज खूप नाही कसं प्रॉब्लेम सुद्धा करतात बरं का. कारण कसं असतं, घेणारा वर्ग कमी, म्हणजे जे घेतात त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, पण जे न घेणारे किंवा जे फेक अकाउंटवरून आपल्याला कमेंट करतात की आता समजा ही वस्तू आपल्याकडं भेटते बाबा, समजा एखादी वस्तू आमच्याकडे 100 रुपयाची असेल किंवा 200 रुपयाची असेल, तर ती व्यक्ती म्हणणार की ही 20 रुपयाला मिळते मार्केटमध्ये. मग काय होतं, अशा निगेटिव्ह ह्या लेडीज कमेंट किंवा काही जेंट्स वर्ग पण असतो ते अशा निगेटिव्ह कमेंट करतात प्रत्येक वेळेस. त्यामुळे कसं होतं की समोरचा म्हणजे मिसगाईड होतो. तुम्हाला काय वाटेल बाबा ही 20 रुपयाला जी वस्तू मिळते ती 100 रुपयाला आहे, मग घ्यावं की नाही. म्हणजे कसं होतं की त्या व्यक्तीला त्यातलं काही माहिती नसतं, पण मुद्दाम यायची कमेंट करायची, असे सुद्धा लोक आहेत मार्केटमध्ये. तर बघा या सगळ्या अशा गोष्टी असतात. आता तुम्हाला आता एक उदाहरणार्थ देतो. तर आता हे तुपाचे जो आपल्या वाती आहेत, तर त्याच्यासाठी पण एक मला कमेंट आली की तो तुपाचा वातीचा डब्बा आहे आपला, 1 तासापेक्षा जास्त चालतो तो. ज्या ताईने घेतलाय त्यांनी कमेंट केली बघा, भरपूर ताई कमेंट करतात प्रोडक्ट छान आहे, आवडलं. तर त्यांनी कमेंट केली की 20 रुपयामध्ये तुपाच्या वातीचा डब्बा मिळतो, 50 वाती 20 रुपयामध्ये मिळतील का सांगा बरं तुम्ही. म्हणजे काही लोक असे असतात की ते मिसगाईड करतात. मग काय होतं की जे घेणारे असतात तर तुम्ही व्हिडिओ बघता, तुम्हालाही मनामध्ये ते कन्फ्युजन निर्माण करतात. त्यामुळे तुम्हाला जी वस्तू आवडते तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला सगळ्या डिटेल, कोणताही संकोच मानू नका की घ्यायचं न घ्यायचं, कसं आहे तुमचा हक्क आहे, किंवा तुम्ही प्राइस विचारू शकता. प्रत्येकालाच घेणं शक्य नसतं. तुम्हाला पटलं किंवा तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही नक्की खरेदी कराल. असं कोणतंही वाटून घेऊ नका आम्ही घेणार नाही कसं काय बरं मेसेज करू, असं काही नाही. प्रत्येक गोष्टी तुम्ही प्राइस विचारा, तुम्हाला प्राइस सांगितली जाईल. तसंच बघा छोटूमध्ये रांगोळी साचे तुम्हाला मी दाखवते. अभिषेक दाखवू का तुम्हाला, समोर बसलेला, गेला पळून गेला. हे बघा हे लक्ष्मी तत्व म्हणून रांगोळी आहे, तुम्ही बघू शकता. शुभ चिन्ह असणारी ही लक्ष्मी तत्व म्हणून रांगोळी आहे. तर ही बघा लक्ष्मीला प्रिय असणारे किंवा एक सकारात्मकता किंवा एक पॉझिटिव्हिटी जी असते ती काही रांगोळ्यांमध्ये असते. तर हे रांगोळी काढल्यानंतर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे. तर ह्याला लक्ष्मी तत्व असं म्हणतात. लक्ष्मी तत्वाच्या अशा रांगोळ्या आहेत ह्या. तसंच बघा कुबेर यंत्र, श्री कुबेर यंत्र रांगोळी.
म्हणजे कुबेर यंत्राचे सगळे अंक ह्याच्यावरती आहेत. ही सुद्धा तुम्ही शुक्रवारी मंगळवारी काढू शकता. तुमच्या दरवाजात काढू शकता, बिझनेसमध्ये काढू शकता किंवा देवघरासमोर काढू शकता. तसंच बघा, बऱ्याच ताईंना हवे असणारे गोपद्म, तर बऱ्याच ताईंनी गोपद्म ऑर्डर केले होते. कारण गोपद्म रांगोळी ही शुभ मानली जाते. तुम्ही तुमच्या मेन एंट्रन्सला म्हणजे दरवाजामध्ये काढा किंवा तुमच्या देवघरासमोर काढा किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काढा. पण तुमचा जर व्यवसाय असेल तर न चुकता गोपद्म रांगोळी ही नित्य काढायची. पार्लर असेल, ट्रान्सपोर्ट असेल, कपड्याचा व्यवसाय म्हणजे तुमचा कोणताही टिफिन सर्व्हिस असेल, कोणताही छोटा मोठा व्यवसाय असू दे, त्याच्या बाहेर न चुकता गोपद्म ही रांगोळी काढायची आणि त्याच्यावरती थोडंसं हळद आणि कुंकू व्हायचं आणि थोडीशी नकळत का होईना त्याच्यावरती तुम्हाला साईडला आपलं जी भीमसेन प्युअर कापूर मिळतो ना शुद्ध, त्याची पावडर टाकायची ह्याच्या साईडला दोन्हीवर का. म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आपल्या शॉपमध्ये येते आणि तुमचा बिझनेस सुद्धा चांगला ग्रो करतो. तर छोटे छोटे उपाय मी करते ते तुम्हाला सांगते. जसं की वास्तुशास्त्राचं कोर्समध्ये भरपूर काही गोष्टी शिकवल्या जातात. तुम्ही ही न चुकता गोपद्म रांगोळी तुमच्या मेन एंट्रन्सला काढायची आहे, कोणताही व्यवसाय असू दे. तर तसंच बघा, ही एक आहे शुभचिन्ह असणार रांगोळी. तुम्ही ही सुद्धा घेऊ, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा, ही एक आहे फुलांची म्हणजे शुभचिन्ह असणारे. तुम्ही जसं की धनलक्ष्मी कुंचींची सेवा करताय किंवा तुम्ही एखादा कलश दारामध्ये भरून ठेवताय पाण्याचा किंवा तुम्ही एखादा दिवा लावता, तर तुम्ही अशी रांगोळी काढू शकता, त्याच्यावर सुद्धा दिवा प्रज्वलित करू शकता, शुभ मानलं जातं. तसंच बघा, हा एक आहे. जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. जर ही शुभचिन्ह जी असतात ती आपल्या व्यवसायाच्या म्हणजे गोपदमच असं नाही, पण गोपदम चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा लक्ष्मी तत्व, श्रीयंत्र ह्या रांगोळ्या ज्या आहेत त्या सुद्धा खूप शुभ मानलं जातं बरं का. त्या सुद्धा आपल्या म्हणजे रोज वेगवेगळी रांगोळी काढा तुम्ही. तुमचा जर व्यवसाय असेल तर रोज वेगवेगळी रांगोळी काढायची आपल्या दरवाजात. जसं की आपलं पार्लर आहे, कपड्याचा उद्योग आहे, टिफिन सर्व्हिस आहे, म्हणजे प्रत्येकाचा विविध व्यवसाय असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ही रांगोळी काढली तरी चालेल ऑफिसच्या बाहेर. तसंच बघा, सगळ्या वारानुसार ही रांगोळी साचे आहेत. सगळ्या वारानुसार ही रांगोळी साचे आहेत बरं. तर बघा, हा क्लीम म्हणजे सोमवारचा रांगोळा आहे, रांगोळी साचा आहे. क्लीम म्हणजे सोमवारची ही रांगोळी आहे. रिम मंगळवार, सोमवार, मंगळवार, तसंच बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आणि रविवार. हे असे रांगोळी साचे 7 वारांचे आहेत बरं का. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. 7 वारांचे हे रांगोळी साचे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर आपल्याकडून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. तर हे सगळे सागवानीमध्ये आहेत बरं का, कारण ह्याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे नाही, सागवानी आणि प्युअर. तर हे असे साचे आहेत. तर तुम्हाला छोटा सुद्धा दाखवते. तर बऱ्याच ताईंचा आवडता फेवरेट कमळ रांगोळी साचा, सगळ्यांचा आवडता फेवरेट कमळ रांगोळी साचा. कमळ हे 2 प्रकारचे आहेत बरं का, कन्फ्युजन नका करू. जो हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. कमळ 3 प्रकारचे आहेत. तर हे कमळ आहे असं. त्याच्यानंतर ह्याला बघा असे पान आहेत, हे पानाचं कमळ आहे. त्याच्यानंतर फक्त हा कमळ आहे. तुम्ही बघा, फक्त कमळ. जसं मी रांगोळी काढते ना शुक्रवारी, मंगळवारी, तुम्ही बघता फक्त कमळ. आणि हा वेगळा कमळ आहे, म्हणजे याला खाली पाकळ्या आहेत आणि वरती कमळ आहे. म्हणजे 4 प्रकारचे कमळ आहेत. तुम्ही बघू शकता 4 प्रकारचे कमळ आहेत. तर तुम्ही कन्फ्युजन करू नका. जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा टिक मार्क करायचा आहे तुम्हाला. बघा, असे रांगोळी साचे आहेत. तसंच बघा, गाय वासरू हे गाय वासरूचं रांगोळीचं साचा आहे, खूप छान असा. हे डिझायनर मध्ये गाय वासरू आहे आणि हे प्लेन आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकता.
तसंच बघा शुभचिन्ह म्हणजे सगळे चिन्ह आहे त्याच्यामध्ये. श्री रांगोळी ही सुद्धा घेऊ शकता. शंख, चक्र, गदा, सूर्य, पाऊल, कमळ, स्वस्तिक, ओम, चंद्र, चांदण्या, गोपद्म म्हणजे सगळी रांगोळी बघा मिक्स आहे ह्याच्यामध्ये. ही पण तुम्ही तुमचा व्यवसाय असेल त्याच्या बाहेर ही रांगोळी श्रीची काढायची आहे. कारण बघा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रांगोळ्या काढा. तुम्ही स्वतः 40 दिवस असं रांगोळी काढून स्वतःचा अनुभव माझ्याशी शेअर करा. कोणताही व्यवसाय असू दे त्याच्यामध्ये ही रांगोळी नक्की काढायची आहे. गोपद्म ह्या ज्या शुभ रांगोळ्या आहेत त्या नित्य काढायच्या आहेत आणि दोन्ही साईडला, एका साईडला नाही, दरवाजाच्या दोन्ही साईडला 2 रांगोळ्या वेगवेगळ्या काढायच्या आहेत. तसं बघा फक्त श्री असं लिहिलेलं हा रांगोळी. तुम्ही हळदी कुंकू करत तर ही सुद्धा रांगोळी साची देऊ शकता. कारण तुम्ही जे हळदी कुंकू करणार त्याची जे हे रांगोळी साची देणार तो कोणी असं टाकणार नाही किंवा कोणाला देणार नाही. कारण बाई आणि लेडीज आणि महिला म्हणलं की रांगोळी फार प्रिय असते, त्यामुळे त्या नक्की काढणार. तर हा रांगोळी साचा सुद्धा तुम्ही हळदी कुंकू म्हणून सुद्धा देऊ शकता. तसंच बघा स्वस्तिक. स्वस्तिक पण 2-3 प्रकारचे आहेत बरं का. हा प्लेन आहे आणि हा शुभ लाभ असं लिहिलेलं आहे. शुभ लाभ असा हा 2 प्रकारचा स्वस्तिक आहे. तुम्हाला जो हवा त्याला टिक मार्क करा किंवा स्क्रीनशॉट व्यवस्थित टाका. पाऊल पण बघा 2 प्रकारची पाऊल आहेत. ही पण पाऊल आहेत, तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घ्या. आणि ही पाऊल आहे, 2 प्रकारची पाऊल आहेत. हे बघा असे पण पाऊल आहेत 2. म्हणजे पाऊलांचे प्रकार खूप आहेत. पाऊलं सुद्धा शुभ असतात. व्यवसाय, उद्योग आणि आपल्या घराच्या बाहेर ही पाऊलं नक्की काढायची किंवा देवपूजेमध्ये पाऊलं सुद्धा शुभ असतात. आणि हळदी कुंकू व्हायचं. हे बघा अशी पण पाऊलं आहेत ज्याच्यावरती बघा शुभ चिन्ह आहेत. श्री लक्ष्मी प्रसन्न सगळे चिन्ह शुभ आहेत. ही सुद्धा पाऊलं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा ही प्लेन पाऊल आहे आणि हे असे पण आहेत. त्याच्यानंतर बघा सरस्वती रांगोळी सुद्धा शुभ आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि ओम नमः शिवाय म्हणजे छोटूशे रांगोळी साचे आहेत. ओम नमः शिवाय आणि सरस्वती. तसंच बघा जय श्रीरामांचा छोटूसा रांगोळी साचा सुद्धा आहे. तुम्ही 12 जानेवारीला तुम्ही जय श्रीराम अशी सुद्धा रांगोळी आपल्या देवघरात किंवा घरामध्ये काढू शकता. तसंच बघा ओम चिन्ह असणार रांगोळी साचा. तसंच ओम दत्त, हो का, ओम आणि दत्त असं लिहिलेला हा रांगोळी साचा आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता. श्री व्यंकटेश्वराय नमः म्हणजे व्यंकटेश भगवान, बालाजी भगवानांचं नाम किंवा हे चिन्ह शुभ मानलं जातं. तर हा सुद्धा तुम्ही देवघरामध्ये तुमच्या जेव्हा धनलक्ष्मी कुंचनची किंवा लक्ष्मीची सेवा ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुम्ही ह्याची पूजा केली तरी सुद्धा खूप उत्तम आहे. तसंच बघा मोराचा रांगोळी साचा आणि फुलाचा आहे बघा, जास्वंदी फूल, मोर आणि जास्वंद. तसंच पंती. हे सगळे असे शुभचिन्ह असणारे रांगोळी साचे आहे. तुम्ही तर सर्वांनी बघितलेच. तर बघा तुम्हाला हळदी कुंकवासाठी हवं असणारे आता तुम्हाला अजून एक शुभचिन्ह दाखवते. इकडे ठेवले अभिषेकी. हे बघा हे सुद्धा शुभचिन्ह असणार रांगोळी साचा आहे बरं का. व्यवसाय, उद्योग, व्यापार आणि आपलं घर त्याच्यामध्ये सुद्धा ही रांगोळी खूप पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता देते किंवा वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण करते. कारण येणारी वाईट शक्ती, निगेटिव्हिटी हे त्या रांगोळीवरती जाते. त्यामुळे तुम्ही बघा अशी ही रांगोळी आहे. तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तसंच बघा बॉर्डरवाला साचा. हा पण तुम्ही व्यवसायात, उद्योगात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये काढू शकता. हा माझा आहे घरातला. तर असा रांगोळी साचा आहे बघा. ह्याच्यामध्ये पाऊल आहेत, गोपद्म आहेत, स्वस्तिक आहे, त्याच्यानंतर ओम आहे, श्री आहे, असं ह्याच्यामध्ये सगळे चिन्ह आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर किंवा तुमच्या ऑफिसच्या बाहेर ही सुद्धा रांगोळी शुभचिन्हाची काढू शकता. म्हणजे जसं तुम्हाला रोज वेगवेगळ्या काड्या आवडत असतील तरी काढा किंवा एकच काड्या आवडत असेल तरी काढा. असं काही नाहीये किंवा आम्ही बिझनेस करतो म्हणून आम्ही म्हणणार नाही की तुमच्या बिझनेससाठी एवढ्या सगळ्या रांगोळ्या घ्या, असं काही नाहीये. ज्याला जे आवडतात त्यांचा चॉईस आहे शेवटी. आणि ज्याला जे आवडतं
ते त्यांनी घ्यावं. तर असे सगळे रांगोळी साचे आहेत. जर त्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. तसंच बघा भरपूर व्हरायटी तुम्हाला मी आता दाखवल्या, जसं की मॅग्नेट दाखवलं, स्वस्तिक चिन्ह असणारं, हळदी कुंकू करंडे दाखवले. तुम्हाला घ्यायचे असतील तर हळदी कुंकूसाठी तर एक 40 रुपयाला बसतो, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. हा एक 40ला आहे, कोणताही घ्या. 12 घेतले तर बघा 12चं बिल किती होतं, 40नं तुम्ही टोटल करा. आणि तुम्ही 12 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, अगदी 1 सुद्धा ऑर्डर करू शकता स्वतःसाठी सुद्धा. असं काही नाही की तुम्ही 12च पीस घ्यावे, जसे तुम्हाला शक्य होईल तसे तुम्ही घ्यायचे आहेत. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जर ह्या वस्तू तुम्हाला आवडत असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा. आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर, माझा जो व्हॉट्सअप नंबर दिला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. आणि व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर पिनकोड, ॲड्रेस डिटेल्समध्ये पाठवून द्या आणि लवकरात लवकर ऑर्डर करा. तर ह्या वर्षीची जी संक्रांत आहे ती तुम्ही स्वामी मूर्ती आर्टसोबत साजरी करा. तसंच पुढच्या वर्षी स्वामी मूर्ती आर्टचं हळदी कुंकू करायचा प्लॅन केलाय, कारण ह्या वर्षी शक्य नाही होतंय मला, किंवा नाही झालं, पण पुढच्या वर्षी नक्की स्वामी मूर्ती आर्टसोबत हळदी कुंकू साजरं करायचं आहे सगळ्यांना. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये, छानशा कलेक्शनमध्ये तुमच्या ज्या काही नीड्स आहेत, तुम्हाला काय हवं आहे ते सुद्धा तुम्ही मेसेज मला तसा पाठवा. जसं की कुठल्या मूर्त्या देवीदेवतांच्या लागत असतील किंवा कोणतं तरी पूजा सामग्री साहित्य तुम्हाला हवं असेल, तर अशा तुम्ही जर मला कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला इन्क्वायरी पाठवली, तुमची नीड्स काय आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही व्हिडिओ करू किंवा त्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.